नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज बनवला आहे मी झटपट होणारा रवा ढोकळा रेसिपी. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर लाईकसुद्धा करा. तर बघू शकता किती स्पंजी झालेला आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. चला मग दाखवते कसा बनवलेला आहे. तर साहित्य दाखवते काय घेतलेलं आहे मी. तर इथं घेतलेलं आहे मी 1 वाटी बारीक रवा, म्हणजे 1 वाटीला कमी आहे. बघू शकता बारीक रवा घेतलेला आहे. आपल्याकडं नसेल, जाड असेल तर मिक्सरला बारीक फिरून घ्या. आणि दही घेतलेलं आहे मी तेवढंच, जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच दही घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. तर चला बॅटर बनवूया. तर त्यासाठी मी जो बारीक रवा घेतलेला आहे तो टाकते बाउलमध्ये आणि त्याचबरोबर दहीसुद्धा टाकते. दही जरा माझं जास्त घट्ट नाही आहे आणि थोडंसं आंबट पण आहे, त्यामुळे मी अगोदर पाणी ॲड करणार नाही. रवा आणि दहीच मिक्स फिरून घेणार आहे की जास्त पातळ व्हायला नको बॅटर. त्यामुळे तुमचं दही जर का घट्ट असेल तरीसुद्धा रवा आणि दही पहिले मिक्स करा आणि नंतर पाणी टाका. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेते. बघा बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे मी. पाणी अजिबात ॲड केलेलं नव्हतं. आता थोडंसं पाणी टाकते मी, जास्त टाकणार नाही आहे. पाणी कमी किंवा जास्त आपल्या दह्याच्या अंदाजानुसार लागेल की घट्ट किंवा पातळ दही असलं त्यानुसार. अगदी थोडंसंच पाणी मी ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे. परत बघू शकता. आता हे जे बॅटर छान मिक्स करून घेतलं आहे याला मी असंच ठेवून देणार आहे 10 मिनिटासाठी, रवा फुगण्यासाठी. तर आपल्याला नंतर जर का पाणी लागलं तर परत पाणी ॲड करणार आहे आपण याच्यामध्ये. आता साईडला ठेवून देते. 10-15 मिनिट झाले होते. आता बघूया. बघा घट्ट झालेला आहे पहिल्यापेक्षा. याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून टाकावंच लागणार आहे. तर अगदी थोडंसं पाणी टाकते मी. मला एकूण अगदी कमीच पाणी लागलेलं आहे, कारण दही माझं थोडं पातळ होतं, त्यामुळं तुम्हाला थोडं जास्तही लागू शकेल. बघा आणि छान मिक्स करणार आहे आता मी. पाणी मिक्स करून छान फिरून घेतलेलं आहे मी बॅटर. आता हे साईडला ठेवते आणि आपण तयारी करूया बाकीची पहिले. तर ह्या भांड्यामध्ये मी डब्यामध्ये बनवणार आहे ढोकळा. तर पहिले त्याला मी तेल लावून घेणार आहे. आपल्याकडे जर का केक टिन असेल तर आपण केक टिनमध्ये सुद्धा बनवू शकतो. तर तेल लावून घेतलेलं आहे डब्याला. पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे, बघू शकता. आता आपण जे बॅटर आहे त्यामध्ये टाकणार आहोत 1 टेबलस्पून तेल, म्हणजे 1 चम्मच तेल टाकणार आहे मी. जो पोह्याचा चम्मच असतो ते 1 चम्मच तेल टाकलेला आहे. आणि छोटा चम्मच आहे तो 1ला भरून कमी असेल तेवढा बेकिंग सोडा टाकला आहे. आणि तो छोटा चम्मच घेऊन अर्धा चम्मच खायचा सोडा टाकलेला आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे. इथं आपण अर्ध लिंबू कापून त्याचा रस पण टाकू शकतो जर का आपलं दही आंबट नसेल तर. पण माझं दही आंबट होतं, त्यामुळं मी यामध्ये लिंबू नाही टाकलं. ते बॅटर बनवून बराबर तयार झालेलं आहे. आपलं जर का नसेल आंबट दही तर प्लीज अर्ध लिंबू टाका या ठिकाणी. आता हे बॅटर यामध्ये डब्यामध्ये काढून घेते. बघू शकता ही तयारी आधीच करून ठेवायची आहे. आपल्याला तर माहीतच आहे की आपण सोडा वगैरे घातला तर लई वेळ ठेवून द्यायला चालत नाही. छान टॅप टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला रवा ढोकळा एकसारखा फुगतो. आता पाणी बघूया वरती ठेवायला. पाणी बघा छान उकळलेलं आहे. गॅसची फ्लेम मी एकदम लो करून घेते, म्हणजे वाफ लागायला नको हाताला. आणि डबा त्यावर ठेवते आणि झाकण ठेवून देते. याला 10-12 मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला. लई तर लई 10-12 मिनटामध्ये शिजतो. जेव्हा बेसन ॲड केलं असतं तेव्हा 15 मिनिट लागू शकतात. बघा 12 मिनिट बराबर झाले होते. आता बघूया, चेक करून बघते मी. अजिबात चिटकलेला नाही आहे. आपला रवा ढोकळा बनवून तयार झालेला आहे, बघू शकता. आता याला काढून घेऊन पूर्ण थंड करून घेते.
चला तर मग आता हा पूर्ण थंडा झाला आहे, बघू शकता. आता आपण याच्या कडा मोकळ्या करूया, म्हणजे छान निघेल तो बाहेर ढोकळा. आता काढून घेऊया. बघा किती छान मोकळा झाला आहे आणि डब्याच्या बाहेर निघाला अजिबात डब्याला चिटकलेला सुद्धा नाही आहे. अशा पद्धतीने जर का बनवला तर तुमचा रवा ढोकळा कधीच फसणार नाही आहे, बघू शकता. आता आपण याला कट करून घेऊया. आपल्याला कशा आकारामध्ये कट करायचा आहे त्यानुसार कट करायचा. बघा सर्व कट करून घेतला आहे मी, तुम्हाला दाखवते आता. किती स्पंजी झालेला आहे बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यावर तडका देऊया. तडका देण्यासाठी मी एका वाटीमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम होऊ देते. गरम तेल झालंय की मोहरी टाकणार आहे. आता कढीपत्ता टाकूया. हिरवी मिरची पण टाकलेली आहे. आणि आता तीळ टाकूया. हे सर्व फ्राय झाल्यावर आपण याच्यामध्ये हे पण टाकू शकतो, पाणी. मी कोथिंबीर पण टाकली आहे, मला कोथिंबीर आवडते याच्यावर खायला. पण जो हा तडका आहे ना, मला पाण्यामध्ये नाही आवडत. चुरचुरीत म्हणजे की खायला खूप खमंग लागतो, याची टेस्ट खूप लागते अशी छान. त्यामुळं मी पाणी ॲड नाही केलेलं आणि साखरसुद्धा ॲड करायची पाण्यामध्ये, तीसुद्धा मी नाही केली. मला असंच खायला आवडतं, त्यामुळे मी असं बनवलेलं आहे. आपण ही फोडणी झाल्यानंतर पाणी टाका आणि थोडीशी साखर टाका 1 चम्मच भरून, आणि 1 वाटीपेक्षा कमी थोडंसं पाणी टाकलं तरी छान होतो. खूप वेळ ढोकळा मऊ आणि स्पंजी राहतो पाण्यामुळे. पण असाही एकदा करून बघा फोडणी, खूप छान लागतो अशी फोडणी खायला. तर बघा आपला रवा ढोकळा रेसिपी बनवून तयार झालेली आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी. तर आपल्याला कशी वाटली नक्कीच सांगा. रेसिपी जर का आपल्याला ढोकळ्याची आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये जर का काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.